आणि यानंतर या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी क्रिकेटच्या मैदानातून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2020 विश्वचषकात आज नवा इतिहास घडवला। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा 2020 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। 2020 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारी टीम इंडिया हा पहिला भारतीय संघ ठरलाय। विशेष म्हणजे यजमान या नात्यानं 2020 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देशही ठरला। या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या। या तिघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकात 5 बाद 255 धावांची मजल मारली होती। या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावात कोलमडला। भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स काढून न्यूझीलंडच्या विजयामध्ये न्यूझीलंडला हरवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे। आपण याबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। विजय साळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। विजय, दुसऱ्यांदा आपण विश्वविजेते झालेलो आहोत, या क्षणी काय नेमक्या मनात भावना आहेत, या मॅचचं कसं वर्णन कराल? इतक्या सहजतेनं भारतीय संघ जिंकेल असं खरोखर वाटलं नव्हतं, पण भारतानं न्यूझीलंडला अक्षरशः लोळवलं या सामन्यामध्ये। दीपक 256 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना जर न्यूझीलंडसारखा संघ ज्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं तो 159 धावात गारद होतो, याचा अर्थ भारताच्या फलंदाजीची, भारताच्या गोलंदाजीची आणि भारताच्या क्षेत्ररक्षणाची कमाल या सामन्यात तिन्ही आघाड्यांवर दिसून आली आहे। आणि म्हणूनच भारतीय संघ आज 2020च्या या दुनियेमध्ये 2020च्या या विश्वचषकात सलग दुसऱ्यांदा विजेता ठरलाय। एक मोठी कामगिरी आहे, इतिहास घडवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 2020च्या विश्वचषकात तिसऱ्यांदा आपण ही कामगिरी करतोय। 2007 साली धोनीच्या नेतृत्वाखाली, मग 2024 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आज सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतानं 2020च्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। भारताच्या खजिन्यात, टीम इंडियाच्या खजिन्यात तिसरा 2020 विश्वचषक आणि आजवरचे 5 विश्वचषक जमा झाले आहेत। या निमित्तानं असं म्हणायला हवं। दीपक।